जय जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र सगळ्यांना. तर मंडळी, कालचा ब्लॉग का आला नाही, त्यामुळे विषय असा आहे की दिल्लीमध्ये चालू होता आणि सगळी ट्रॉफिक होती मंडळी आणि मोबाईलमध्ये चार्जिंग नाही होती, त्यामुळे काही ब्लॉग शूट करू शकला नाही. आणि आता दिल्लीच्या मध्ये दिल्ली फक्त इकडनं राहिले 20 किलोमीटर क्रॉस करायची आणि आपण गाझियाबाद रस्त्याला लागून जाऊ. तिकडनं रुडकीचा हायवे सीधा हरिद्वारचा हायवे लागून जाऊ. हरिद्वार राहिले आता इकडनं 250 किलोमीटर राहिलं असेल. तर काही नाही, आपण 2 ते 4 दिवसात पोहोचून जाऊ आपण. तर काल रात्री बघा इकडं हा एक रूम भेटला होता आपल्याला, एक ते आले होते. तर आम्ही ब्रिज असतो ना सिटीमध्ये, त्या ब्रिजच्या खाली ते थांबणार होतो, कारण की सिटीमध्ये तिथं थांबायची व्यवस्था नसते हो आणि डायरेक्ट फ्लायओव्हर असतात, त्यामुळे मग पेट्रोल पंपवाले पण थांबले. त्यांचे पेट्रोल पंप छोटे छोटे असतात. मग भाऊ म्हणे काय करा म्हणे, भावाने काही नाही भाऊ, टेंट लावण्याने आधीच जास्त नव्हता आज म्हणे. अरे भावा म्हणे म्हणे तिकडं मसाज वगैरे येतो म्हणे, तिकडं म्हणे तिकडं रातभर तुम्ही स्टे करा, उद्या निघून जा. चालेल मग काही विषय नाही. हा काल ग्रुपने भेटून गेला. तर आता बघा इकडं झालो होतो, भावाला भाऊने सांगितलं आम्ही हॉटेलवाला की आता करतो. भाऊ म्हणे 400 रुपये द्या म्हणे, काही विषय नाही. बघा असं होऊन जातं कुठे ना कुठे ॲडजस्ट. आता इकडं निघतोय आणि वाजले आता 8:30 वाजले. आंघोळ वगैरे केली आहे, कपडे पण धुतले बाकी. आणि चला निघूया मग इकडनं. आता शिवशक्ती वगैरे पॅक करू आपण, तिकडे तिला बाहेर लावून दिली आहे. आणि बघा आपलं सामान वगैरे इकडेच पडलं आहे. आता गोविंद भाऊ पण होते, आंघोळ वगैरे करता येते. आता चला आपलं तर झालंय सगळं, आता शिवशक्ती पॅक करू आपण. बघा आपली शिवशक्ती पॅक केली आपण आता. आणि हे असं काहीतरी हा व्ह्यू आहे दिल्लीचा. सगळे छोट्या छोट्या घरात राहतात. हे बघा, हे मंदिरचं कडच बघा कुठं आहे डायरेक्ट मंदिर इकडं राधाकृष्णांचं. चला आपलं बॉटल वगैरे ठेवू आपण. काय यार, काय राहतं असतं तिथलं लोक यार, मला तर काही समजत नाही. असली गाणी बघा, हे दिल्ली दिल्ली ही बघा दिल्ली सिटी. मुंबई गहू मी दिल्ली गहू, फेटना नामाला घागरा. तसंच काही आपलं शिवशक्तीनं हाल आहे. मुंबई तर नाही, दिल्ली, दिल्ली गहू मुंबई नाही, पुणे आपलं पुणे बी नाही. मुंबई गहू मी दिल्ली गहू, गहू मी आग्रा, आग्रा बी गहू आपण, काही विषय नाही. तर ते का काही असा प्रकारे सिटी. आणि आपण आता गाझियाबाद नोएडा हायवेला येत आपण. दिल्ली तर मागे आहे की हाय नोएडा आहे मंडळी. आणि ते का तुम्ही दिल्लीने ट्रॉफिक लई बेकार ट्रॉफिक राहत मंडळी. 5-5 मिनिटं मग गाड्याचा दम पण मारतात नाही, काय नाही. चला आपली शिवशक्ती खूप मस्त. हिला म्हणतात दिल्ली. हे बघा ट्रॉफिक, ट्रॉफिकचा राजा, दिल्लीचा बँड बाजा. हाय ट्रॉफिक, हाय ट्रॉफिक, हाय मनमन तशी ट्रॉफिक. आता बघा आपण गाझियाबाद मध्ये एंटर झालोय. दिल्ली, नोएडा, आपलं गुडगाव, गाझियाबाद यांच्यामध्ये ना मंडळी सिटी मधनच जावं लागतं. म्हणजे लगोपाठ सिटी सगळे, जॉईंट सिटी सगळी. हे बघा आता नोएडा, नोएडा इकडं मागे दाखवतंय आणि इकडे गाझियाबाद सिटी आता. आणि पुढे लगेच मेरठ लागून जाईल. मेरठ पास ना आपण हायवे चेंज करून देऊ. मेरठ पास ना आपण तो हायवे घेऊ ज्या हायवेवर सगळे कावडे जातात ना हरिद्वारवर, तो हायवे. तो हायवे बेस्ट पण आहे, याची ट्रॉफिक वगैरे काही राहत नाही त्यावर, त्यामुळं. चला भलत ऊन आहे भो, काय करतस असा हाल तसा हाल, नको बो असा हाल बोले बाबा. आता तो तुमने देवभूमी उत्तराखंड में पूछ रहा तुम्ही का हरिद्वार मग थोडीशी ना आमले थोडंफार ऊन वारा बचारशात बरं फिरता काढायचं चला उगाच. काही नाही मंडळी, राहिना फक्त आते 180 किलोमीटर. गिरा नो बाबा, काय टेन्शन नाही. तुम्ही देवभूमी उत्तराखंड मा या आता किती परीक्षा लिहिली मग मजा आहे आमने केदारनाथ मा. मंडळी आते मी चालव नो गाझियाबाद मा मधमा घुसणं पण ना येण्यासाठी की आपण मेरेरोला हायवे चालना की मॅप तर काही ते काय नाही, कधी कधी असं चुकी पण होईतात गो. ते काय होत साठी काय करतस पण मॅपने दाखवलं की तुला आता गाझियाबाद ना मधमाई निघणं पडी. काही नाही आते ही लागणार आपण 17 किलोमीटर ना फेरा पडणार. पण आता काय करतस टाया बी नाही होता, कारण की मेरठ पासून जट करतो आपण
तर तडे आपली एंट्री नव्हती, कारण की तडे एक्सप्रेस वे होता. एक्सप्रेस वेला आपली सायकल चालत नाही, त्यामुळे आपले गाझियाबाद 17 किलोमीटर मधनं येणं पडणं. आणि आता आपले या टर्न लागी तडेंग आपण रुडकीवाला हरिद्वाराला हायवे लागतं सुद्धा नॉन स्टॉप. मग आपले टप्पे टप राहील, काय वांधत नाही. जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय कांती सगळा. तर मंडळी 2-3 दिन आहे ना ब्लॉग येण्यासाठी येणार, कारण की मी सिटीमध्ये आला ना, त्यामुळे काहीतरी ब्लॉग शूट करू शकलो नाही. आणि सिटीमा कसं आहे बहुत चार्जिंग करायला व्यवस्था राहत नाही, आणि आपला मोबाईल दिनमध्ये 2 ते 3 तास चार्जिंग लागत. पॉवर बँक बी डिस्चार्ज होल्यानंतर त्यामुळे काही रिस्क लिहिलं नाही मी. तर जे का आपले शिवशक्तीकडे पार्क करतील ते आपण लॉक वगैरे काही लायला नव्हतं, बिंदास लायला होती. हे कोण लई घेणे दिले आणि कोण लई बी जाव. आणि ते का हे आपलं महादेवना मंदिर होतं. आडच मंदिर मग आपली व्यवस्था होईल होती, मधमा पंखा होता, तरच आपण झोपलो होतो. पण विषय कसा आहे मंडळी, मंदिरा पुजारी डायरेक्ट स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सकाळी 4 वाजेपासून तुम्ही 4 वाजेला तरी उठणं पडी. बाकी आम्ही हाही सांगू की तुम्ही उडीशी चालणार जा, बाकी तुम्ही आता बागडा वगैरेवर झोपू शकतो. तर ते का अहो जो बागडा देखील आहे ना, आडच आम्ही रात्री झोपलो होतो. ते का आपण आड झोपलो होत. आणि आपला गोविंद म्हणते अजून पण झोपलेत. जाऊ द्या, जपू द्या, आता काय उठाडतंच. आता 7:30 वाजतात मंडळी बारे. आणि असं महादेवनं मंदिर होतं. कोणतं गाव आहे काय माहिती, ते काय आपल्याला माहीत नाही. मंदिर परिसर होता. या कुत्राच नाही बोलतात, तर दिना बोलातले डायरेक्ट कथं ज्यावरता आणि कथं काय करत बोलता भूक येते. आणि आता आहे ना मंडळी वावर आपलं वांद्र पण काही राहत. तर आपलं महाराज जी म्हणे बंदर बहुत है बोले, इधर आपका सामान है ना अंदर रख देना बोले. तर मंदिर ना एक छोटासा रूम होता, तिकडे सामान ठेवीन तर आपण, मग एक छोटासा म्हणजे गैरा छोटासा फक्त सामान ठेवा पुरता, तर सामान ठेवीन तर आपण. तर आता आपण आले निघू पुढे. आणि आडेंग हरिद्वार आले आता 145 किलोमीटर. तर काय नाही 2 ते 3 दिन आपण पोच जासू, काही विषय नाही. आणि लवकर पोचून बी काय करतात मंडळी, कारण की ना केदारनाथना ज्या रस्ता आहेत नंतर रस्ता बंद आहे, त्याचे पण काम चालू आहे. त्याच्याशी पण अपडेट होऊन तसं आम्ही लवकर निघायचा प्रयत्न करतो. पण हरिद्वार मजा यायची ना आपले 2 ते 4 दिन तरी थांबते, कारण की हरिद्वार बटी माहिती पटला मंदिर वगैरे हे सगळं दाखवले तुमले बरोबर आहे की नाही. त्यामुळे भाऊले म्हटलं चला तुम्ही पण मनासोबत चला, मला बी काही हरकत नाही आणि मी बी काही एवढा स्पीडली जावा नाही असा विषय. आणि हा जो रस्ता आहे ना सिंगल लाईन रस्ता आहे. आडे हॉटेल पेट्रोल पंप काहीच नाही, परत आहे महाकालचं बघ नाही मंदिर भेटी घ्या आपले. आणि आडे डायरेक्ट आज आपण क्रॉस होऊ जाऊ रस्ता 40-45 किलोमीटर काढले होऊ आपण रस्ता. चला आडे पाणी व्यवस्था होती बडी, रातले पाणी वगैरे पिवानी. आणि आटलं पाणी ना असं आहे ना मंडळी बोरलं पाणी, पण असं वाटत नाही की फिल्टर पाणी, लई भारी पाणी आता. चला आता सामान वगैरे पॅक करू, शिवशक्ती पॅक करू, गोविंद बोले उठाडू आपले स्लिपिंग वगैरे तिले गुंडाऊत बरे मग आले. चला हे बघा मंडळी, जे सांगितलं होतं ते येऊन गेले बघा. हनुमान दादा म्हणजेच आपले वांदर. हे बघा आपली शिवशक्तीवर जात होते, मी त्यांना हकललं आणि गेले ते पुढे. गोविंद बोका टाके ना खोबरा बरंच आहे. चला खाऊ द्या, जाऊ द्या. हे बघा एकच पार. चल तर मंडळी निघालोय आता मस्त. आणि हे बघा किती भारी सावली आहे रस्त्यावर. ऊन तर लई पडतंय, पण या रस्त्यावर नेरचा म्हणतात ना, नेर म्हणजे ही गंगनेर आहे मंडळी. ही जी पाहतायत ना तुम्ही साईडला, ही गंगा नदीची गंगनेर आहे, जी की हरिद्वारवरनं येते. आणि लई खराब पाणी तिच्यामध्ये, कोणी आंघोळ पण करू शकत नाही. तर हे बघा हे असले सुमसाम रस्ते मस्त, हे असले रस्ते पाहिजे तर सायकल चालवण्याची काही वेगळीच मजा येते. हवा पण एकदम थंडीगार येत आहे, मस्त वाटते, काय विषय नाही. गोविंद भाऊ येत आहे मागे, त्यांचा पायाला काय ते फोड झाले ना, त्यामुळे म्हटलं चला मी जातो सकाळमध्ये 10 ते 15 किलोमीटर काढतो, तुम्हाला टाकतो लोकेशन. मंडळी ही जे सगळं नाल्यासारखं पाहताय ना तुम्ही, तर हा नाला नव्हे तर ही गंगनेर आहे. तर मंडळी गंगनेर म्हणजे ऋषी आपला हरिद्वारवर नाही, ही गंगा नदीचं छोटंसं नाल्यासारखं वाहत आहे पाणी. हे बघा एवढं खराब पाणी आहे मंडळी, कोणी म्हणणार नाही की गंगा नदी असं. तर इकडेच बसलो तो आम्ही आता. गोविंद भाऊ पण येऊन गेले इकडं बघा, ते आपली शिवशक्ती तिकडे पार्क केली आहे. तर आता निघूया इकडनं. आणि हा जो रस्ता आहे मंडळी सिंगल लाईन रस्ता आहे, तुम्हाला तर सांगितलं मी. आणि हा या रस्त्याला नहेर म्हणतात, आणि ही गंगा नदी म्हणजेच गंगनेर असं त्यांचं कॉम्बिनेशन त्यांनी केलंय. चला मंडळी निघूया आपण आता. आपलं नशीब किती भारी की बघा, स्वतः गंगा नदी आपल्या सोबत चालते. ही जी नहर आहे ना, ही पूर्ण हरिद्वार पर्यंत आपल्या सोबत आहे. आता खतोली लागेल इकडनं
30 ते 40 किलोमीटर, मग तिकडनं येणार टर्न गेलते. चला आता बघा, मी रस्त्याने जात होतो ते एक पोलीस कॉन्स्टेबल भेटले मला, तर त्यांनी बघा आपल्याला काय दिलंय. इकडंच बसलो आता तेच खायसाठी. हे बघा केळे दिले त्यांनी आपल्याला. तर ते म्हणे तो भैया जी ये मैं लेके आयो आपके लिए, अगर लगे तो आप अपने हाथ से ले लो. उस लाड़ी से एक गाड़ी होती लोड गाड़ी विकत हुआ तिकडं, तर आपको अगर लगे तो आप उससे ले लो, नाही तो मेरे ले लो. तर मी सांगितलं की भाऊ तुम्ही आणले तर देऊन द्या, त्यात काय एवढं. तर चला आता खाऊया. आणि मस्त गंगा नदी आपल्या समोरच आहे, हे बघा. चला मंडळी खाऊया आता. आता पाऊस चालू होता आणि इकडंच एक हॉटेल होती, तर तिकडं आम्हाला एक व्यक्ती भेटले होते. तिकडं त्यांच्या साईटवर काम चालू आहे, म्हणजे आपल्याला कन्स्ट्रक्शनचं काम असतं ना बिल्डिंगांचं, तर ते ऑपरेट होते त्याचे. तर ते म्हणे इकडे हॉटेल आहे म्हणे, आमच्या वरतं तिथं जेवण करतात तुम्ही इकडंच करून घ्या म्हणे. तर डाळ भात आणि कोबीची भाजी होती आणि पोळी होती, तर खाल्लं गेले आमचं सगळं जेवण आताच झालं आमचं. आणि आपले गोविंद भाऊ ते पण येऊन गेले होते आपल्याजवळ. भाऊ पाणी बिणी पडणार का नाही? बेकार हो, चालूच पाणी चालू होतं मंडळीत. बघा आता ऊनचं वातावरण झालं. वैद्य का भावाचा पायाला बघा किती जखम झाली बघा. याच आहे ना आता इन्फेक्शन वगैरे देते आपण गोळी लिहूत करू ते नाही, चांगला चांगला जखम पडतील आपण. आई काय चीज मग कर देईन महादेव. गोळ्या बिया लागेल मा दुखत आहे मग करू आपण. त्या मंडळी आता जेवण वगैरे झाले, इकडं थोडाफार रेस्ट करूया मग निघू आपण इकडनं. आता इकडनं हरिद्वार राहिले फक्त 100 किलोमीटर. आणि भाऊन ते आता पोहोचले आपल्याजवळ. आणि आता संध्याकाळचे 4:30 वाजण्यातून गेले. तर आता खूप खाण्याची जागा पुढं इकडं तर काही आपण थांबू नाही शकत. रात्री इकडं यांचे जे लाईट आहे ना मंडळी कोणीतरी कट करून दिली, तर ते स्वतः टेन्शनमध्ये त्याचे छाछ वगैरे सगळं खराब झालं. फ्रीजमधलं एवढं सगळं सामान होतं, त्यामुळे ते म्हणे पुढे एक मंदिर आहे म्हणे खाटू श्यामचं खतोलीमध्ये, तर तिकडे तुम्ही थांबू शकता. तिकडेच जातो आता 15-20 किलोमीटर. मंडळी ओम रेस्टॉरंट याच हॉटेलला आपण थांबलो होतो. आणि भैयाजी नाम बता दीजिए आपका. अंशु जी. तो भाई की रेस्टोरेंट है, कभी आओ तो देना विजिट करना रेस्टोरेंट को. हाँ हरिद्वार कितना है यहाँ से? हरिद्वार 150 किलोमीटर पडेगा ना. हाँ तर मंडळी हरिद्वार इकडून 150 किलोमीटर आहे. आणि गोविंद भाऊन त्यांचं पायाला लागलंय मग म्हणून बघा ते पट्टी वगैरे बांधताय. काय हो पुढे देखू आपण त्याले जास्त इन्फेक्शन होईल मंडळी ते त्यामुळे पुढे जायची पट्टी वगैरे बांधले पुढे दिले आते. आधी बांधल्या मग ती बॅग आहे ना ती मग मलम वगैरे गोळी बी जखमी ती लायला आपण. चला मंडळी आता निघूत आपण. ऊन तर पडी द्याल ते का तुम्ही कसं ऊन पडी गे. चलो भैयाजी. तर मंडळी निघालोय तिकडनं आणि काही जास्त दूर नाही राहिला मंडळी. हायवे आता आपल्याला खतोलीपासून हायवे लागून जाईल. हा बघा हा सर्व्हिस रस्ता आहे. आणि हे जे दिसत आहे ना तुम्ही रोड साईडला हे जे झाडं दिसत आहेत ना यांच्यामुळे ना मंडळी इतकं बेकार अंग खाजा ना. काय सांगू मी तुमले, भलतं बेकार अंग खाजा नाही यामुळे. इतकी नोळी ना बारीक बारीक रस्त्यावर चालला होतं हवा चालू म्हणून लई बेकार. आता कोण एका थांबलो ना पण तरी अंग धुवायची सोय तर लावलीच पडी मंडळी आज संध्याकाळी. त्याला शिवाय चालावत नाही, पर्याय नाही बिलकुल. आणि उन्हाळ्या टाया पडू दिला आणि उन्हामुळे अगो जास्त त्रास दिला ना चालत. ब्रिज दिख राहणार हायवे वरती. ते मला फ्रीशिंग जाणं होतं तर भाऊ दे का गोविंद भाऊ जायला वर तर देख आले की जावाला जागा आहे का नाही. तर आपण आता चढायचो सायकल तो काही विषय नाही. बाकी महाकाल महाराजने कृपा आहे आपल्यावर. नाही दे का हे गंगा नदी आपली माता गंगाची कितला कडू पाणी मंडळी. कोण म्हणावणे की गंगा नदी असं. आणि हा जो रस्ता आहे ना हा सिंगल लाईन थेट हायवे हरिद्वारला कोणी पण आठ आहे ना मंडळी आपली सोय व्हावानी. जी हायवेवर होईन ना ते आठ व्हावानी, कारण की आठ आपल्या थांबायला कोणतीच जागा भेटावणी. शेका हो चढाय देत ना काय ते मग. चला भाऊ सायकल चढावणे आते वरती चढणूत का तरच भेटत तुम्हाला. तर मंडळी बघा आता आपण या हायवेला लागलो आहेत, डबल लाईन हायवे. तर इकडे काही वांधा नाही. पण इकडे मुझफ्फराबाद मध्ये ना मंडळी सगळे जे दुकानं आहेत ना भाऊ सांगतो की सगळे मॉमिडियन्स दुकान आहेत. पण बघू आपण विचारून पाहून थांबू देतील की नाही. हे बघा सगळी ग्रीनरी आहे. हे ऊसची वाणी लावली इकडे. गोविंद भाऊन ते तर चढून गेलं तिकडनं पण आपल्याला इकडनं चढावं लागलं. आता बघू भाऊन ते आपल्या पुढे येत आता, कारण की मला 7 किलोमीटरचा फेरा पडला मागून.
आणि पाहून त्यांना तर ठायकेच चढ नव्हतं, त्यामुळे ते आधी म्हणून पुढे चालत राहिले. असं विराज मस्त. आता सूर्यनारायणनी पण ड्युटी खतम होई जायले, चांगलं वेगळे फक्त ऊन पडा ना भाई, पितर पाटा चालू होई जायले ना. तुमचे तर चांगलंच माहिती, आपल्याकडे पण तसंच काम आहे. आता गणपती बाप्पाने विसर्जन होई ना, आता या 15 दिन पितरच ना, लगेच माग 15 दिन नंतर दुर्गा देवी. तर मंडळी होईन म्हणतात ठीक ना आपल्या पुढे, तर ते का बरं आपण थांबा. तुम्ही काही बोलतात ना का? हा तुम्ही काही बोलतात तरी पण काय येवानं जीवन ते का तुम्ही आता थोडी मस्करी करू जीवन नाही आपण. चला हा भाऊ पुढे. अरे भाग ना यार शिवशक्ती, क्या तू इतना टाइम पास करनी. देखा भो कुणाल भाऊनी मॅगी बनाईन पडी सांडाई गई, माते काय तशीच खाणी पडी आमले. चला पुढे तो डाबा. चला हा हा एक डाबा आहे मंडळी. देखा भो कुणाल भाऊनी मॅगी बनाई आणि सांडाई गई, बेकार काय भाऊन. तर आता एक डाबा आहे आडे, तर थांबणे आमले डाबा. तर तो डाबा आहे तर तो खाटू श्यामला डाबा आहे. विचारते सुद्धा मी नाही विचारत. 27 किलोमीटर मुझफ्फराबाद क्रॉस करीशील म्हणजे मत जाणंच नाही, सर्व्हिस मध्ये क्रॉस करीशील पुढे जाणं पडेल. कारण की भाऊ आहे ना आडे ADS, कारण की भाऊ ना केदारनाथ उभी जायले त्यामुळे, आणि वैष्णोदेवी बी उभी जायले त्यामुळे की भाऊले बडा रस्ता माहिती. असं काम आहे भाऊ ना. हे आपण फर्स्ट टाइम राहून पारे. भैंस के आगे बीट बजाओ तो कुछ नहीं, बात नहीं आया हो. अगर 45-20 साल हो गए एक कपड़ा सबके लिए तर मंडळी ते का आधी व्यवस्था आधी करणी आहे, साफसफाई करणे मला नाही दिलं ना बोले मी काम. मंडळी तिकडे बघा ते मंदिर होतं ना, तर मंदिरच्या विषय असा होता की तिकडे आपण आंघोळ वगैरे करून घेतली. तिकडे जे एक बाबांचे होते त्यांच्या मंदिर, ते म्हणे इकडे काही थांबू नका म्हणे, इकडे मला वांद्रला त्रास देतील म्हणे. रात्री मग आम्ही टेंट लावत होतो, तर बघा इकडे एक हॉटेलवाले होते ते म्हणे इकडे तुम्ही टेंट लावू शकतात. तर तिकडे टेंट लावलाय, हॉटेलच्या त्या साईडला टेंट लावलाय आपण. आजचा मुक्काम इकडेच आहे, आजचा स्टे इकडेच आहे. हरिद्वार राहिले इकडनं 85 किलोमीटर, तर उद्या आपण हरिद्वार पोहोचून जाऊ आणि तिकडे सगळी आपली व्यवस्था आहे, तर बघून घेऊ तिकडचं काय आहे काही नाही. चला मंडळी आपला आजचा ब्लॉग इकडे समाप्त होतोय. तर भेटू आपण नवीन नेक्स्ट ब्लॉग मध्ये, हरिद्वारच्या ब्लॉग मध्ये. तर नक्कीच सगळ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. जय महाराष्ट्र, जय खानदेश, हर हर महादेव.